लाईट येते सरळ तोंडावरती आणि आम्ही आता चाललो आहे सरोवाला. काय ते तुम्हाला विषय सांगतो आणि मेन म्हणजे कशासाठी चाललो आहे आणि का आलो आहे ते. आणि आम्ही ह्या साईडला हायवेच्या साईडला आलो आहे ॲक्च्युली. इकडे आज मस्त वेदर आहे, पाऊस वगैरे नाही, एकदम कडक वाटतं. बघू शकता कबूतर पण आला है रात्रीचा सोबत, कावला सॉरी. और सो हम लोग इधर आए, हाईवे की इधर जा रहे राउंड मारने और सामने ही देख सकते हो महिंद्रा कंपनी. बहुत बड़े बड़े गाड़ी आती है यहाँ पे, एकदम कड़क वाली गाड़ी आती है मस्त में. नाइस. इधर मस्त मस्त वो देख BGMI वाली गाड़ी चार्जिंग पे लगी उधर. और हम दोनों आ गए भटकंती करने के लिए. फिर चले तर आम्ही लोक चाललो ॲक्च्युली सरोवाला. आणि आता असं विचार चालला आहे की वडापाव कोण खिलवणार ह्याच्यावरती आमचं डिस्कशन चालू होतं मागासपासून की कोण खिलवतं. तर आता काय विषय आहे ते तुम्हाला दाखवतो, कारण की पैसे ह्याच्याकडे पण नाहीत माझ्याकडे पण नाहीत. ढग देख सकते हो एकदम मस्त क्लियर नहीं दिख रहा है जो क्योंकि मेरे पास आईफोन नहीं है. तर आम्ही असंच येतो रोज रात्री राऊंड मारायला खाली. आणि इथे मागे महिंद्रा कंपनी आहे जी खूप मोठी आहे आणि या लोकांचं खूप म्हणजे एवढा जागा आहे ना ॲक्च्युली की म्हणजे पूर्ण या लोकांनी जागा घेरून ठेवल्या महिंद्रा कंपनीने. अगोदरपासून जुनी कंपनी आहे, तुम्हाला माहितीच आहे. महिंद्रा कंपनीचं नाव म्हणजे चायना रूम नाही असं काहीतरी आहे. तर खूप जुनी कंपनी आणि खूप मोठी आहे, सांगायची गरज नाही. आणि कांदिवलीमध्येच आहे हायवेला. तर तिथेच आम्ही रोजचा आमचं डेली रुटीनच झालं. इथे चालत येतो नुसता, म्हणजे एकदम कामधंदे नसल्यासारखं येतो. हां आमचं डिस्कशन पॉईंट आहे. जे पण काही आम्हाला ब्लॉग बनवायचे काही बनवायचं काय मूड. हां आता तिकडेच जातं आणि खूप ट्रॅफिक आहे इथं ॲक्च्युली बघू शकता. BGMI गाडी बघा. ओ ये BMW. वडापाववाल्याचं आमचं फेमस दुकानवाला आहे, आता त्याच्या इथं जातो वडापाव घ्यायला ॲक्च्युली. तर तुझ्या जवळ किती आहे माझ्याकडे रोकडा नाही काय 150 रुपया देगा फक्त 35 आहे. ठीक आहे माझ्याजवळ 20 रुपये आहेत. चल एन्जॉय युअर लाईफ. बघू शकता आम्ही किती कॉन्ट्रो काढून लाईफ एन्जॉय करतो. तुम्ही असंच एन्जॉय करा. आणि दोघं कसं कॉन्ट्रो काढून मजा घेतो. हां आम्ही कसं वडापाव बर्गरला जज नाही करत का, कारण आमचा बजेटच तेवढा असतो म्हणून आम्ही आमच्याकडे जेवढं असतात त्याच्यामध्ये आम्ही मुंबईचा बर्गर खातो. तो आम्हाला एकदम बेस्ट वाटतो. आमचा बजेट बघून आम्ही एकदम नाव जज्बात बदलतो. चल 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 अभी चल वडापावले टाइमपास मत कर जा. ऑर्डर दे. ते कुरकुरीत पण टाकून द्या बोला. पैसे दे. ये देखो ये बंडल बस बस पैसा खत्म. चल पैसा खत्म. वडा बाबा इधर जहर खाने का पैसा नहीं है तो जा रे. हा वडापावला जुना बघितला 1986 मधला आहे. सावंत वडापाव आहे फेमस. हो या देसी वडापाव दिसत असेल की नाही माहीत ना. आणि हे बघा आमचे बॉडीगार्ड इथे आल्यावरती असतातच, भेटतच असतात. हे गाईस आज दोघं तिघ जण आहेत. आज रोज नाईट शिफ्ट असते कधी कधी रात्री चालू होते नाईट. हां तर मी हा ब्लॉग यासाठी चालू केला आज अचानक. मी बोललो की डेली ब्लॉगसुद्धा पडत नाही काय नाही, तर मी विचार करतो आहे मला आयटीत जाऊन बोलूया आपण. हां तर ॲक्च्युली विषय असा आहे केला कारण की मी विचार केला यापुढे की म्हणजे आपण ब्लॉग जे बनवतो, जे यूट्यूबवरती मी ब्लॉग अपलोड करतो आहे, ते मी विचार करतो आहे की मी माझ्या पद्धतीने म्हणजे माझी रिॲलिटी जी आहे त्या पद्धतीने मी बनवलेलं बरं आहे असं मला वाटतं आहे.
कारण तेच पब्लिकला आवडेल, तुम्हालाही खूप आवडेल. आणि आपला तसं तर मी काय एवढं काय ॲक्टिंग वगैरे करायचो नाही कुठल्या ब्लॉगमध्ये. जे आपली रिॲलिटी आहे त्याच्यामध्येच आपण बनवावं आणि तेच पब्लिकला दाखवावं. तर हे विचार करतो आहे की तुम्हाला सगळ्यात चांगले ब्लॉग घेऊन यायचं. आणि आता तुम्ही बघतच असाल की थोडेफार आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट येतो आहे खूप सारा. आणि तेच माझं प्लॅन आहे की बाबा यापुढे अजून चांगले ब्लॉग बनवू. आणि तुम्ही मला सांगा की कुठल्या प्रकारचे ब्लॉग आवडतील तुम्हाला. आणि इथे पण नवीन बिल्डिंग बनते, कडक आहे. बाकी खूप जण बघतात व्हिडिओकडे कारण मोबाईलचे टॉर्च चालू आहे, दिसणारच आहे सर्वांना. आणि बघा इथे नवीन बिल्डिंग बनते आहे. आज कॅमेरामॅनला सुट्टी आहे, तर हर वेळेस त्याला मी कॅमेरा पकडायच येतो. तर आज मी विचार केला कारण तुमच्याशी बोलायचं होतं तर एका जागेवर किती उभा राहून बोलणार, म्हणून त्यापेक्षा मी विचार केला त्याला बोलूया. नवीन आता एक आम्हाला एक कॉन्टेंट सुचलाय तर आता तो ब्लॉग लवकरच येणार. सुचलाय की सुजलाय? सुचला. हा सुचलाय. लोडिंग चालू आहे, नेटवर्क स्लो. क्या गुंडा बनेगा रे तू. स्टार्टिंग नव्हती केली तर सोय काय, वेलकम बॅक टू माय एसएच ब्लॉग्स. तर गाइस बैड न्यूज़ हो गया हमारे साथ. मैंने सोचा था कि ये गार्डन में ये बताने वाला था कि मेरा जो चैनल का फर्स्ट ब्लॉग था ना वो मैंने इसी गार्डन में शूट किया था, तो वही मैं दिखाने वाला था अभी. पर विषय ऐसा हुआ कि बंद है. कल भी आए थे, कल 5 मिनट लेट हो गया, अभी 10 मिनट आज 10 मिनट लेट हो गया. तो 9 बजे बंद होता है. तो कल कुछ 8:55 को आए थे, 5 मिनट लेट. आज 8:50 को है, 10 मिनट लेट. 8:50. हाँ नाही तो क्या. ब्लॉग बनवायला खूप आवडतो. आता गेलो ड्रायव्हर, आता बघू शकता ड्रायव्हर गेला बसवाला. तर हां मी हे बोलत होतो की ब्लॉग बनवायला खरोखर मला खूप आवड आहे ब्लॉग बनवायचं आणि खूप मन करतो ब्लॉग बनवायचं मला. तर हां घरी बसून ना खरोखर खूप डिमोटिवेट होता. म्हणून त्यापेक्षा मी हे विचार करतो की घरी बसण्यापेक्षा सरळ आपण कॅमेरा उचलू आणि सरळ जाऊन ब्लॉग बनवू. आज पण तेच केला. घरी बसून कंटाळा येत होता आणि मेन म्हणजे ना ब्लॉग बनवायचं खूप इच्छा करते, पण काही व्हिडिओ नाही तर काही असं काय बघितलं नाही ते जास्त डोक्यात विचार केला ना शपथ ब्लॉग बनवायचं मन नाही करत. असं वाटतं की नाही करायला पाहिजे, सोबत नाही मला हे कंटिन्यू करायचं आहे कारण मला ह्याच्यामध्ये आवडतं म्हणून मी असं ह्याच्यामध्ये बनवतो. आणि नक्कीच ट्राय करतो तुमच्यासाठी चांगले कॉन्टेंट घेऊन यायचं. आणि खूप काय प्लॅनिंग चालू आहे. आणि मेन म्हणजे ॲक्च्युली विषय असा आहे ना की आता जाणार होतो आम्ही खूप ठिकाणी ब्लॉग बनवायला, पण ह्याची गाडी ॲक्च्युली खराब झाला आहे आणि रिपेरिंगला आहे. तर त्यामुळे जरा थांबलो आहे आम्ही. आता याची गाडी 4-5 दिवसामध्ये पूर्ण रिपेअर होऊन तर तेव्हा आपण जाऊ. आपण नक्कीच कॉन्टेंट खूप सारे विचार केलेत. तर आता त्याच्यामध्ये आहेत. हां विचार केलेले नाही, विचार झालेले आहेत ते अजून त्याची डेट पण फिक्स होणारच आहे लवकरच. हां आणि मग ते बघू. याची गाडी झाली रिपेअर तर आपण सरळ तसंच कॉन्टेंटला परत सुरुवात करू. आणि आपल्या चॅनलला म्हणजे सपोर्ट करा. मी खूप अगोदरपासून ब्लॉग बनवतो, झाले वर्ष, बट मी काही ब्लॉग मी मेन म्हणजे हे डिसाईड नव्हतं केलं, म्हणजे करत होतो अजून पण की कशामध्ये ब्लॉग तुम्हाला आवडते, हिंदीमध्ये मराठीमध्ये. म्हणून मी कन्फ्यूज झालो होतो की नक्की कशामध्ये बनवू. मग पहिला हिंदी बनवायचो, त्यानंतरला मी मराठी बनवायला लागलो, जे की आता मराठी बनवतो आहे मी ब्लॉग. आणि आता विचार करतो आहे की नाही दोन्ही बोलतो, म्हणजे तुम्हाला दोन्ही ऑडियन्सला समजेल कि मैं क्या कहना चाहता हूँ. कि बस यही मैं बता रहा हूँ कि मैंने बहुत पहले भी बहुत ब्लॉग बना है हिंदी में, जो कि अभी आपको चैनल पे देखने नहीं मिलेंगे क्योंकि मैंने वो सब वीडियो डिलीट कर दिए जो पहले बनाए हुए थे. और अभी के जो लेटेस्ट है, जो थोड़े दिन पुराने, वो ब्लॉग मैंने कंटिन्यू किया और वही आपको दिखेंगे, वही देखने को मिलेंगे यूट्यूब पे.
तो यही चाहता हूँ कि पहले के ब्लॉग में इतने खास नहीं थे, मैं कैसे भी बनाता था, कुछ भी बनाता था, तो यही था मेरा विषय। और बस और कुछ बोलना नहीं चाहता, मेरा यही अभी मैं यही सोचा कि आज भी ऐसे आए हम दोनों राउंड मारने के लिए, ऐसे ही ज़रा घूमने आए, सोचे कि कुछ आगे का कुछ सोचे कि क्या करना है क्या नहीं। तो ये आप, मैं भी यही बोल रहा हूँ कि आप भी घर पे बैठो मत और ज़रा बाहर घूमो। घर पे बैठ के ना ज़रा दिमाग ख़राब हो जाता है, बहुत दिमाग ख़राब हो जाता है और बहुत ख्याल आते हैं दिमाग में, तो उससे अच्छा बाहर घूमो। ऐसा नहीं दिन रात घूमो, ज़रा खुद पे ध्यान दो, करियर पे ध्यान दो और बस कुछ तो मतलब सोचो। घर पे बैठे मत रहो, ऐसा बैठ के कुछ वैसे होने वाला नहीं है। तो यही मैं बोलना चाह रहा हूँ कि बस यही था ब्लॉग आज का। हम लोग आए थे, एक्चुअली मैं अभी गार्डन दिखाने वाला था पर वो गार्डन है बंद। वो वॉचमैन में पता, वॉचमैन ने भगा दिया ना उसके मतलब मेरे मुंह में हाँ शिट यार, नेटवर्क जा रहा है यार गाइस, नेटवर्क जा रहा है। तो कुछ नहीं, तब तक पहुंच जाएंगे हम लोग घर पे, ये बता नहीं था। तो साले ने हम लोग के साथ गद्दारी की है, गद्दारी करके भगा दे हम लोग को, बोलता नहीं बंद हो गया। 5 मिनट ज़रा बहुत ही जल्दी आ गए, 10 मिनट सिर्फ बाकी था। कल 5 मिनट था, 10 मिनट में क्या चल के रहा है कुछ समझ नहीं आ रहा है। घर पे भी आराम से बैठे शूट कर रहे हैं, वही सबसे बड़ा आलसी है। आलसी काय आहे तर त्याच्यामध्ये आलसी काय आलो। आता मी घरी होतो, मी बसलो होतो, हा साहेब आलाय मस्त टी व्ही मस्त बघत बसला आणि चाय बी आता याच्यासाठी चाय बी रेडी होऊन आलाय घरी, तर अजून हा एकदम बादशाह फिलिंग। तर घरी मस्त चाय बी प्यायलाय, टी व्ही बघतोय, मस्त बसलाय चड्डीवरती बसलाय मस्तपैकी आणि बस त्यामुळे लेट झालं। मी 24 एकदम माइंड कूल असते। हां, कारण इकडे हवा लागत असते ना जरा, म्हणून जरा कूलिंग असते, तर माइंड फ्रेश होतो त्याच्याने त्याचा। तर बस खूप बोलतोय गायज, मी खूप बोललो आणि अजूनही आहे बोलण्यासारखं तुमच्याशी, पण तेवढं व्लॉग पण कमी पडेल खरं बोललो तर यामुळे मी बोलतो आहे की आपले डेली ब्लॉग चालू झाले तर तुम्हाला खूप काय बघायला भेटेल, ऐकायला भेटेल। हाच रोड आहे जिथं आम्ही रोज येतो राऊंड मारायला। दिसत नाही फोनमध्ये कारण की हा फोन काळोखातून आंधळा होतो, बघू शकता। तर काय आता जो व्हिडिओ बघितला तुम्ही काय आता मी व्हिडिओची क्लिप बघितली, मी बोललो वा काय कॅमेरा ठेवला आहे मी, काय दिसतच नाही एवढा शूट केलं आहे मी आणि काय बोललो ते तुम्ही ऐकलं, फक्त ऐकायचं काम करा, बघू नका काय दिसणार काय नाही। मलाच माहीत नाही की मी कसा कॅमेरा पकडलेला, कारण मी बॅक साईड फोन पकडलेला, सेल्फी याचा काही खास नाही आहे कॅमेऱ्याचा। आणि माझ्या फोनचा सेल्फी तुम्हाला दाखवला तर ॲक्च्युली ह्याचा विषय असा झाला ना, फोनचा एकदम खतरनाक विषय झाला तर की पूर्ण वन साईड काय आहे गेला आहे, डिस्प्ले गेला आहे, इकडे डॉट पडला आहे मस्तवाला काळा जो पावसाने वाट लावली, हा 2025च्या पावसाने फोनची वाट लावली, खर्चात पडला आहे चांगलेच आणि स्क्रीन गार्ड पण गेला आहे। तर आता तर ह्याचमुळे याचा कॅमेरा पण गेला, बघू शकता सेल्फीवरचा डिस्प्ले मला कंपनीतून ॲक्च्युली ना थोडा बँड फोन भेटला आहे, म्हणून तुम्ही पण कधी आलात ना, फोन घेतलात तर जरा फोनकडे लक्ष द्या की जरा फोन स्ट्रेट आहे की नाही, कारण मला कंपनीतूनच बँड भेटला आहे फोन, मी कुठे पाडला नाही काय नाही, तर त्यामुळे हे प्रॉब्लेम झाला आहे की वरतून हलकंसं डिस्प्ले निघालं आहे, बघू शकता इथून थोडं डिस्प्ले निघालं, त्यामुळे मला सेल्फी कॅमेऱ्याची धजा उडाली। ह्याच्याने मी ब्लॉग बनवायचं सेल्फीने, तर ह्याचा कॅमेरा गेला, फक्त बॅक कॅमेरा आहे चांगला, तो साबूत आहे, बट मी ह्या फोननी नाही बनवत ब्लॉग आता, सहसा ह्या ब्लॉग ह्या फोननीच बनवतो, म्हणजे की जरा बरं पडते शूट वगैरे करायला आणि याची थोडी क्वालिटी याच्यात थोडी कमीच आहे पण ठीक दिसतो आणि स्टेबलायझेशन वाईल्ड अँगल आहे, म्हणून जरा याच्यातून मला मजा येते। तर काय ना आता घरच्या दिशेने चाललो आहे, कारण असंच राऊंड मारून असंच टाईमपास होऊन जातो, दुनियाभरची गोष्ट निघते आमची, जे चालताना आम्ही गप्पा चालताना कधी दिसणार नाही कुठं पण, आणि अजून जण असते ना मित्र, ती एवढी मस्ती असते ना, एवढी मस्ती खरोखर मी ब्लॉग बनवायचं पण विसरून गेलो असतो ना,
बाकी तर एवढंच करू शकतो आम्ही. तर आम्ही कायच बोलत नाही का. आता बोलतोय नाही तर बस विषय संपला. तू बोलून घे. अभी जो ये लाइफ है अभी सब एंजॉयमेंट करके लो. हो बाद में कभी मिलेगा नहीं. हाँ वैसे सही है. ये कुछ भी बोलते रहते हैं बट बाकी सही बात बोला कि ये उम्र ही है. यही उम्र में कुछ कर सकते हैं. जब जिम्मेदारी करके दिखा सकते हैं और वो करके भी दिखाएंगे. जिनको लगता है ना कि कुछ कर नहीं सकते उनको भी करके दिखाएंगे. बस टाइम की बात है. समझे. टाइम की बात है. इतना ध्यान में एक बार जिम्मेदारी आ गई तो कुछ नहीं करने मिलेगा. इसने जिम्मेदारी नहीं लिया अभी तक. तो मैं जिम्मेदारी देने वाला हूँ इसको. कैमरा पकड़. अभी फिलहाल तो कैमरा पकड़ने की जिम्मेदारी ले. बस. हाँ तो आज कैमरा वाले का काय होतं माहिती आहे. मी ब्लॉग बनवता ना ह्याला कॅमेरा साधा ह्याला फोटो काढता येत फक्त प्रोफेशनल. त्याने कुठं कोण ना कोण भेटत असतं. मी ॲक्च्युली एवढा काही फेमस झालो नाही पण असं कोण ना कोण भेटत असतो कधीतरी बाय चान्स. आणि तुमचा ब्लॉगर बघू शकतो चड्डीवर फिरतोय. तर काय नाही चालतं. असंच बरं वाटतं फिरायला. बोल रहे क्या बोल रहे मेरे को क्या फोटो निकालने नहीं आता. इसको हाँ विषय काय चालू होता. निकालने आता नहीं विषय ऐसा था कि इसको सादा फोटो तक निकालने नहीं आता पर फिर भी मैं इसको धीरे धीरे ट्रेंड कर रहा हूँ क्योंकि अपने को ब्लॉग मस्त से मस्त बनाने का. और विषय ऐसा है कि अभी ना इसको धीरे धीरे सिखा रहा हूँ कि कैसा ब्लॉग बनाते. मतलब मुझे भी इतना कुछ नॉलेज नहीं है. मतलब बोलने का तो इतना मैं खुद को बड़ा नहीं समझता. मैं सच बोलने में मुझे कुछ नहीं पता पर मुझे जितना पता है उतना मैं उसको बता रहा हूँ कि ऐसा ऐसा करते हैं. इसको अभी धीरे धीरे अभी जो कुछ सिनेमैटिक भी देख रहे हो ना वो यही निकाला है. इस वजह से अभी अच्छा निकालने लगा और सुधरेगा. तर ॲक्च्युली मला हे बोलायचं की आता आम्ही जे ब्लॉगचं विचार करतो नाही असंच आमचं रात्रीचंच चालू होतं. आमचं डोकं रात्रीचं ॲक्टिव्ह होतं काय कळत नाही. दिवसभर आम्ही इथं. मी पण माझं क्लासेस वगैरे ॲक्च्युली मी शिकतो अजून. तर मी शिकतो आणि प्लस ब्लॉगिंग पण चालू आहे. तर हेच अच्छा चालू आहे. आणि रात्रीचं आम्ही रात्री भेटल्यावरतीच विचार करतो ब्लॉगिंगचं वगैरे आणि पुढे काय करायचं आणि तुम्हाला कसे कॉन्टेंट घ्यायचे सांगतो. 1 मिनिट थांबा जरा. पण आलो त्या वडापावल्याच्या तिकडे एवढं फिरून एवढं पोचलो होतं गार्डनच्या इथे. 10 मिनटं आमची खूप खराब गेली. नाही तर जाऊ गार्डन वाले ने गद्दारी करके किया. तर काय बोलणार आता पुढे. काय बोलण्यासारखं आहे नाही तसं. असंच ब्लॉग बनवायचा विचार केला. माझं मन झालं आज ब्लॉग बनवायचं तुमच्याशी बोलायचं म्हणून मी ब्लॉग चालू केला. आणि हम दोनों अभी स्ट्रगल कर रहे हैं. आप भी अपने लाइफ में करो स्ट्रगल. कुछ ना कुछ हासिल करोगे. हाँ तर ओ ये याला बीट बॉक्सिंग मध्ये टाकायची गरज आहे. बीट बॉक्सिंग मध्ये जातो का तू. तर बोललं असतं काय खरोखर. आता मी कॅमेरा चालू आहे म्हणून काय बोलत नाही. आता ऑफ कॅमेरा आमचे खूप बडबड चालू असते. आणि ॲक्च्युली मी रोज कॅमेरा उचलत नाही तर त्यामुळे माझी बोलण्याची पद्धत जरा वेगळी आहे कॅमेऱ्यासमोर. तर आता सवय लागल्यावर काय नाही सवय होईल माझी. आणि आजी खूप मजा घेतो आम्ही. येडी बाय झालंय खरोखर. ऐसा है क्या. जज़ाकल्लाह. थैंक यू सो मच. अरे भाई किधर. ही एडी झालाय खरोखर. एडी होते कधी. हा येडा ना एडी होते कधी तू जाऊ दे. काय खरोखर खूप शब्द सुटतात पण बोलत नाही काय. जाऊ दे. अंदाजा दे रहा कुछ तो दे रहा. तो बस चलो ज़्यादा बड़बड़ नहीं करेंगे हम लोग. अभी मैं ब्लॉग का एंड कर रहा हूँ. कैसा लगा ये ब्लॉग और कैसा. अपने चैनल को सपोर्ट करो. आने वाले ब्लॉग बहुत अच्छे होने वाले. तो चैनल को सब्सक्राइब करो पहले. हाँ जल्दी करो. मुझे पता है कि आप लोग नहीं करते. वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ. जल्दी दबाओ फिर मैं शुरू करूँ. दबा दो जल्दी. दबा दिया. घंटी भी दबा देना ठीक है.